नमस्कार. ग्रंथ सुक्त 17वे सूत्र सुहृदांची पुस्तकं. आज विचारार्थ घेतलेलं पुस्तक माधुरी ताम्हणे देव यांचं टिंबांचा परीख. टिंबाचा परीख. लेखिका माधुरी ताम्हणे देव. अगदी मोकळेपणाने सांगतो, माधुरी ताम्हणे देव यांच्या नावामागे लेखिका असं म्हणायची सवय नाही. कारण आपल्यापैकी बहुतेक जण माधुरी ताम्हणे देवांना अत्यंत संवेदनशील कवयित्री असं म्हणून ओळखतो. पण मार्च 2026 मध्ये नाशिकच्या बिपिन बकले यांच्या अल्टिमेट असोसिएटनं अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये प्रकाशित केलेलं 172 पानी 300 रुपये किमतीचं पुस्तक म्हणजे माधुरी ताम्हणे देव यांचा लेखसंग्रह टिंबाचा परीख. माधुरी ताम्हणे देव यांचं पुस्तक इतक्या देखण्या स्वरूपामध्ये बिपिन बकले यांच्या अल्टिमेट असोसिएटनं प्रकाशित केलंय. मुखपृष्ठही बिपिन बकले यांनीच तयार केलंय की त्याला दाद दिल्याशिवाय या व्हिडिओची सुरुवात करता येईल असं मला जरा सुद्धा वाटत नाही. म्हणजे गमतीनं म्हणायचं झालं, आणि ते सर्वार्थानं खरं आहे गमतीने म्हणत असलो तरी, एका देखण्या आशयाची देखणी निर्मिती म्हणजे बिपिन बकले यांनी प्रकाशित केलेलं माधुरी ताम्हणे देव यांचा लेखसंग्रह टिंबाचा परीख. माधुरी ताम्हणे देव यांचं असलेलं एक वैविध्यपूर्ण व्यावसायिक जीवन आणि आपल्या संवेदनशील मनाने कॉलेजपासून टिकलेल्या अनुभवांचं केलेलं सादरीकरण आणि त्याला त्यांच्या कॉलेजपासूनच्या किंवा शालेय जीवनातल्या मित्रमैत्रिणींपासून सगळ्यांनी दिलेली दाद याचा एक सुंदर कोलाज म्हणजे माधुरी ताम्हणे देव यांचा टिंबाचा परीख. या पुस्तकाला 2 पद्धतीची मनोगत प्रस्तावने व्यतिरिक्त जोडलेली आहेत. त्यांचा जरी अवलोकन केलं तरी सुद्धा या पुस्तकाचं वेगळेपण लक्षात येईल. पण ते मुळातनच वाचण्याजोगं आहे याचा विचार केला पाहिजे. टिंब आणि परीख या 2 शब्दांचे फार वेगळे अर्थ हा लेखसंग्रह वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणजे अल्पाक्षरी कवितेकडनं दीर्घाक्षरी निबंधाकडे जाताना त्यातली तरलता, सूचकता आणि त्याच वेळेला सर्वसमावेशकता समजावणारे आणि सामावून घेणारे लेख म्हणजे माधुरी ताम्हणे देव यांचा टिंबाचा परीख हा लेखसंग्रह. याच्यामधले अनुभव काही जगावेगळे आहेत अशातला भाग नाही. आपल्यापैकी अनेकांना आयुष्याच्या या ना त्या टप्प्यावरती आयुष्याची सप्तपदी चालत असताना हे गणित लक्षात घेतलेलं असेल. हा सप्तपदी शब्द आठवायचं खरं कारण सांगतो की आपल्याला परीख हा शब्द शालेय जीवनामध्ये गणित आणि भूमितीच्या तासाला आला. अगदी मोकळेपणाने सांगतो की अख्खी करिअर कायदा आणि कॉमर्स याच्यामध्ये काढली असली तरी सुद्धा गणित हा विषय मला आयुष्यात कधीही आवडला नाही. पुरी करिअर डेटा अनालिसिस मध्ये गेलेली असली तरी त्यातली टिंब जास्त आवडायची, पण त्यातले आकडेमोड आवडायचे नाही. कारण टिंब हा शब्द फार वेगळ्या अर्थी आहे. तो क्षेत्रानुसार आपला अर्थ बदलतो. अगदी बरोबर यातल्या प्रत्येक लेखामध्ये टिंब हा शब्द अर्थ बदलतो. टिंब व्याकरणामध्ये आलं ते शब्दांच्या वरती आलं तर ते अनुस्वार होतं. टिंब वाक्यामध्ये आलं आणि ते वाक्याच्या शेवटी आलं तर ते पूर्णविराम होतं. टिंब रांगोळीमध्ये आलं तर तो ठिपका होतो. टिंब रंगामध्ये आलं तर तो थेंब होतं. टिंब जर पावसामध्ये आलं तर ती पागोळी होते. आणि मग या थेंबापासनं पागोळीपर्यंत जाताना त्याला ज्या पद्धतीनं त्रिज्या व्यास भेटत जातात त्यातनं तो परीघ होणार की नाही ठरतं. शालेय जीवनापासनं एक फॉर्म्युला मी तोंडपाठ केला होता की व्यास गुणिले 22 सप्तमांश म्हणजे परीघ. अगदी मोकळेपणाने सांगतो, हा परीघ गणिताच्या आकडेमोडात बसवता येतो पण त्याचा आवाका दिसत नाही. मला माहिती नाही माधुरी ताम्हणे देवांना तसं सुचवायचंय की नाही ते, पण माधुरी ताम्हणे देव यांचं टिंबाचा परीघ हा लेखसंग्रह वाचत असताना मला वारंवार असं वाटलं की परीघ आणि क्षितिज या 2 शब्दांमध्ये फार मोठं साम्य असावं आणि याच्या जवळपास जाणारं एक महत्वाचा आपल्यात असणारा पण न दिसणारा अवयव म्हणजे मन. आणि मन या टिंबाचं प्रतिबिंब असतं असं तर माधुरी ताम्हणे देवांना या लेखातनं सांगायचं नाहीये ना.
याचं कारण असं आहे की हे मन जेव्हा भावनांची सप्तपदी चालतं तेव्हा 22 चौकटींच्या घरामध्ये जे जन्माला येतं त्या थेंबाला जेव्हा 22 सप्तमांशानं गुणलं जातं त्यातनं जो प्रतिसादाचा, प्रतिबिंबाचा आणि पडसादाचा नाद अनुनाद अनाहतपणे मनामध्ये येतो त्यातनं परीघ जन्माला येतं. क्षितिज जगा वेगळं काय असतं? मन असतं पण दिसत नाही, परीघ असतो पण दिसत नाही, क्षितिज असतो पण दिसत नाही. जसजसं पुढं जावं तसतसं ते बाजूला सरकतं. ते बाजूला सरकतं का पुढं सरकतं हा प्रश्न मनामध्ये येईस्तो त्याची नवी कक्षा लक्षात येते. अशा पद्धतीनं त्या अनुभवाकडे कॅलिडोस्कोप सारखं पाहणारा लेखसंग्रह म्हणजे माधुरी ताम्हणे देव यांचा टिंबाचा परीघ. आणि टिंबाचा परीघ हा लेखसंग्रह वाचत असताना जाणवलेली दुसरी गोष्ट अशी आहे की अनेकदा जेव्हा एखाद्या भावनेचं माध्यमांतर होतं त्यावेळेला ते वेगळ्या क्रमाने होतात. म्हणजे मी गमतीनं असं म्हणतो की एखादी कल्पना मनात सुचते, त्याची आधी कविता होते, त्या कवितेची अतिलघु कथा होते, मग अतिलघु कथेची लघुकथा होते, मग लघुकथेची कथा होते आणि मग कथेची कादंबरी किंवा नाटक होतं. पण टिंबाचा परीघ या लेखासंग्रहाच्या बाबतीत माधुरी ताम्हणे देवांच्या मला एक प्रश्न विचारा असा वाटतो की या कथा या तुमच्या पुढच्या कविता संग्रहाची प्रस्तावना आहे का? कारण एकेका कथेमध्ये एकेका कविता संग्रहाचा आशय साठवणारी अशी ही कथा आहे. म्हणजे कविता ते कथा असा प्रवास आपण अनेक लेखकांच्या बाबतीत पाहिला आहे. पण या पुस्तकाच्या निमित्तानं कथा ते कविता असा प्रवास होतो का? टिंबाचा परीघ हे पुस्तक माधुरी ताम्हणे देव यांचं वाचत असताना मला गुलजार साहेबांनी एका मुलाखतीमध्ये दिलेल्या उत्तराची फार आठवण होते. मग गुलजार साहेब असं म्हणले होते की सिनेमाच्या निमित्तानं, मालिकेच्या निमित्तानं एखादा विचार मनामध्ये यायचा आणि मग त्या कथेच्या, त्या पटकथेच्या, त्या संवादाच्या शिस्तीमध्ये, चौकटीमध्ये बसवताना काही मजकूर तिथे घेतला जायचा, काही मजकूर लिहिला जायचा नाही, लिहिला गेला तरी तो पूर्णपणाने घेता यायचा नाही. आणि मग हे असं जे उरलेलं आहे ते निर्माल्य नाहीये, उरलेलं आहे ते शिळं नाहीये, ते ताजं व्हायची संधीच मिळालेली नाहीये. आणि अशी शोधलेली संधी म्हणजे कथा होते. एक्झॅक्टली अशाच स्वरूपाच्या काही भावना माधुरी ताम्हणे देव त्यांच्या टिंबाचा परीघ या लेखसंग्रहात देतात का असा प्रश्न वाचकाच्या मनामध्ये निर्माण करणार एक अत्यंत देखण्या स्वरूपात प्रकाशित झालेलं, एका देखण्या आशयाचं अत्यंत सांकेतिक भाषेत लिहिलेलं पण सूचकपणानं सौंदर्य सांगणारं. म्हणजे जसं म्हटलं जातं की मान मागे वळवणं ही क्रिया एकच असते, पण तो काही वेळेला होकार असतो, काही वेळेला नकार असतो. मान मागे वळवून ज्याच्याकडे बघितलाय तो मागे असला तर त्याचा स्वीकार असतो, तो मानेच्या पुढे असला तर तो त्याचा नकार असतो. असा स्वीकार, नकार, होकार आणि कृती यांचा संगम म्हणजे माधुरी ताम्हणे देव यांचा टिंबाचा परीघ हा लेखसंग्रह. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.